श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्व स्वामी भक्त ताईंचं आणि दादांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत. आयुष्य रडवतं पण रडायचं नाही. स्वामी आपल्या सोबत आहे ही गोष्ट कधीच विसरायचं नाही. तर मंडळी, अगदी काळजाला पाझर फोडणारा स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य अनुभव आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी काही काळासाठी तुमच्या हृदयाची धडधड थांबेल. काही क्षणासाठी या काळजाचे ठोके सुद्धा शांत होतील. असा हा दिव्य आणि भव्य स्वामी समर्थांचा अनुभव आता मी सांगायला सुरुवात करत आहे. तर मंडळी, 2-3 वर्षापूर्वी मी फार टेन्शनमध्ये होतो आणि त्यावेळी मी रागारागाने घरामधून निघून गेलेलो होतो. ते थेट गेलेलो होतो पुण्याला. आणि पुण्यामध्ये इकडे तिकडे कुठे काम भेटते का, कंपनीमध्ये काम भेटते का, ते शोधत होतो. आणि इतक्या खालच्या लेवलला मी गेलेलो होतो, इतकी माझी मानसिक स्थिती खालवलेली होती की मनामध्ये सतत आत्महत्येचे विचार येत होते. साधारणतः 18 दिवस मी पुण्यामध्ये होतो. आणि त्यावेळी असंच पुण्याच्या हडपसरच्या इकडच्या अलीकडच्या बाजूला मांजरी म्हणून एक गाव आहे आणि तिथं आहे रेल्वे स्टेशन. तर त्या रेल्वे स्टेशनवरती रात्रभर मुक्कामाला होतो. झोप काही लागत नव्हती. मनामध्ये नको नको ते विचार येत होते, आत्महत्येचे विचार येत होते. आणि कुठून एक कल्पना माझ्या मनामध्ये शिजली की काही जरी झालं तरी या मांजरीच्या या रेल्वे स्टेशनवरती रेल्वे यायच्या अगोदर रुळावरती उडी टाकून हे जीवन संपवून द्यायचं. हा एक वाईट विचार माझ्या मनामध्ये आला. पहाटेचे 4:30 वाजलेले आणि मी रेल्वेच्या रुळावरती बाजूला रेल्वे यायची वाट बघत होतो. रेल्वे आली, आवाज झाला, रेल्वेचा हॉर्न वाजला. छाती घट्ट दोन्ही हाताने आवळून धरली आणि विचार केला की आता काही जरी झालं तरी या रेल्वेच्या रुळावरती उडी टाकून सगळं काही संपवून द्यायचं. परंतु धाडीच होत नव्हतं जीव द्यायचं. रेल्वे आली, गपकन मी स्वतःला सावरलं, परंतु तिथं रुळावरती उडी टाकून जीव द्यायचं धाडीच झालं नाही. परत मनामध्ये विचार आला, परत रेल्वे येईल. आता एक रेल्वे गेली, दुसरी रेल्वे आल्यानंतर मात्र नक्की काही जरी झालं तरी उडी टाकायची आणि हे जीवन संपवून द्यायचं. आता रात्रीचं नको म्हणून ती रेल्वे निघून गेली. आणि परत आणखीन मी दुसऱ्या रेल्वेची वाट बघत तिथंच रुळावरती थांबलो, मांजरीच्या रेल्वे स्टेशनवरती. मांजरी म्हणून हडपसरच्या अलीकडे पुण्यामध्ये गाव आहे आणि तिथे मध्यंतरी रेल्वे स्टेशन आहे. झालं नंतर 6-6:30 वाजता आणखीन एक ट्रेन आली. हॉर्न वाजला. मन घट्ट करून मी त्या रुळाच्या बाजूला थांबलेलो की आता रेल्वे जशी जवळ येईल तशी रुळावरती उडी घ्यायची आणि सगळं काही संपवून द्यायचं. परंतु मंडळी, मरावं असं सहजासहजी जरी वाटलं तरी शेवटाला मात्र धाडीच होत नाही. त्याही वेळी मी सावरलं स्वतःला की नको नको म्हटलं. आता 6-6:30 वाजले, दिवस उगवायला लागलेला आहे. थोडं उजेड पडल्यानंतर दुसरी रेल्वे आल्यानंतर मात्र 100% आता 2 रेल्वे हुकलेल्या होत्या. तिसरी रेल्वे आल्यानंतर 100% काही जरी झालं तरी आता आपलं सगळं संपलेलं आहे. जगण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि विशिष्ट गोष्टीच्या काही म्हणजे ज्या काही हे आहेत तर ते मनामध्ये आता जे काही शिजत होतं किंवा कुठल्या गोष्टीचं टेन्शन होतं त्या बाकी गोष्टी आता तुम्हाला सांगत बसत नाही. परंतु आता 2 रेल्वे निघून गेलेल्या होत्या आणि तिसरी रेल्वे आल्यानंतर काही जरी झालं आता तरी उडी टाकायची आणि जीव देऊन द्यायचा असं मी ठरवलेलं होतं. 2 रेल्वे निघून गेलेल्या होत्या. पहाटेच्याला 4-4:30 वाजता एक गेलेली होती, सकाळी 6-6:30 वाजता एक निघून गेलेली होती. परंतु आता 2 चान्स जे आहेत ते वाया गेलेले आहेत. आता तिसऱ्या वेळी मात्र काही जरी झालं तरी रुळावरती उडी घ्यायची आणि जीव द्यायचा असं मी ठरवलेलं. वाट बघत होतो रेल्वे यायची. साधारणतः 8 वाजलेले होते आणि 8 वाजायच्या सुमारास मी असंच रेल्वेच्या रुळावरती त्या रेल्वेच्या हॉर्नच्या आवाजाची आतुरता जी आहे ती माझ्या मनाला लागलेली. मनामध्ये थोडीशी धास्ती होती, भीती होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेन्शन होतं, निराशा होती. आणि निराशा ही जिवंत माणसाला कशी मारते, अगदी धडधडीत माणसाला कशी मारते याचं हे उदाहरण आहे, ते म्हणजे आत्महत्या. त्याच आत्महत्येचा प्लॅन मी शिजवत होतो मनामध्ये. 2 रेल्वे निघून गेल्या, तिसरी रेल्वे येत होती. साधारणतः 8 वाजलेल्या होत्या.
परंतु तिसरी रेल्वे यायच्या अगोदर बाजूला एक भला मोठा अगदी बलदंड अशा शरीरयष्टीचा एक वयस्क आजोबा त्या ठिकाणी आले. भलं मोठं पोट होतं, 6-6.5 फूट उंची होती. हातामध्ये पाण्याची अर्धवट भरलेली बाटली जी असते पाण्याचा एक त्याने घोट घेतला हातामध्ये होती आणि काखेमध्ये काळ्या रंगाची जी आहे ती आपण पर्स म्हणतो किंवा बॅग म्हणतो, मोठी बॅग अशी होती ती काखेमध्ये अडकवलेली. तर आणि अगदी अशी बलदंड शरीरयष्टी असे ते आजोबा होते. पोट असं मोठं होतं, हातामध्ये अर्धवट पाण्याची बॉटल, काखेमध्ये ती मोठी बॅग अडकवून माझ्याजवळ आले आणि मला विचारलं की बस स्टँड कुठं आहे. सुरुवातीला त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले की ए बेटा इकडे ये असं म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं आणि विचारलं की बस स्टँड कुठं आहे. मी म्हटलं असेल इथं कुठेतरी, किती दूर आहे, किती लांब आहे. मी म्हटलं मला पण काय माहीत नाही, मी पण नवीनच आहे. बरं म्हटले ठीक आहे, किती वाजले ते सांग. तर किती वाजले ते सांग म्हटल्यानंतर मी खिशामधून मोबाईल काढला आणि त्यावेळी माझ्याकडे बटनाचा मोबाईल होता, जिओचा मोबाईल. आणि काय झालेलं कोणास ठाऊक की खिशामध्ये त्या मोबाईलची बॅटरी हल्ली आणि मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. ते माझ्या लगे लक्षामध्ये आलं. मी ते मोबाईल आहे त्याचं टोपण उघडलं आणि बॅटरी व्यवस्थित बसवली, स्विच ऑफ काढला. मोबाईल स्विच ऑफ निघेपर्यंत ते जे आजोबा आहेत ते तिथेच समोर उभे होते. अगदी चेहऱ्यावरती अशा गळ्यावरती म्हणजे बैलाला जशी कांबळ असते बघा, ग्रामीण भागामध्ये आहे त्यांना माहीत असेल, अशी मोठी सुरकुती गळ्यावरती अशा आणि तिथं थांबलेले होते. मोबाईल स्विच ऑफ निघाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आजोबा म्हटलं 8:15 वाजलेत. ठीक आहे मग आता जातो म्हणाले मी, पण कसं जायचं रेल्वे स्टेशनवरती आम्ही होतो, आता बस स्टँडवरती कसं जायचं. मी म्हटलं बघा त्या पुलाखाली टॅक्सी जे आहेत किंवा रिक्षा आहेत म्हटलं ते सोडतील तुम्हाला, किती दूर आहे ते पण मला माहीत नाही. कुठं जायचं आहे मी विचारलं त्यांना. ते म्हणाले आलो, अक्कलकोटवरून आलो, पंढरपूरवरून आलो, आता रांजणगावला जायचं आहे गणपतीचं दर्शन घ्यायला, यायचं आहे का. मी म्हटलं नाही म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे मग मी जातो. तर पुढे रिक्षा लागलेल्या होत्या वडापच्या स्टँडपर्यंत सोडण्यासाठी, बस स्टँडपर्यंत. तर ते पुढे जपाजपा पावले चालत गेले. परंतु माझ्या एक गोष्ट ध्यानामध्ये आली की मोबाईल स्विच ऑफ होता आणि एक मित्र मला म्हणालेला होता की मी पुण्याला यायला लागलोय, आल्यानंतर तुला फोन करतो. आणि बघतो तर काय त्याचे 3-4 मिस कॉल पडलेले होते. मी चपळाईने लगेच त्याला फोन लावला. तो म्हटला अरे वेडा आहेस की काय, म्हटला मोबाईल बंद आहे तुझा. मी म्हटलं रात्रीच इथं रांजणगावला येऊन थांबलोय गणपतीच्या इथे म्हटलं, आणि आपल्याला तू कुठं आहे नेमकं सांग. मी म्हटलं मी आहे पुण्यामध्ये आहे म्हटलं, इकडं हे मांजरे म्हणून इकडं रेल्वे स्टेशन आहे म्हटलं, त्याच्यावरती होतो रात्रभर. तो म्हटला अरे चटकन म्हटला इथं स्टँडवरती ये इकडं हडपसरच्या, आणि तिथून म्हटलं तू रांजणगावला थेट ये. आज म्हटलं आपल्याला MIDC मध्ये काम भेटतंय म्हटलं, चांगली पगार भेटते MIDC मध्ये, आणि मी रात्रीच आलोय म्हटलं, तुला फोन लावतोय रात्रभर पण तुझा फोन बंद. अरे म्हटलं बॅटरी हल्ली होती. ठीक आहे म्हटलं काही असू दे, चटकन ये म्हटल्यानंतर ते जे आजोबा होते, जे मला अनोळखी आजोबा भेटलेले होते, भलदंड अशी शरीरयष्टी त्यांची मोठी होती, दांडगा असं शरीर होतं. झपाझपा पावले टाकत ते तोपर्यंत रिक्षापर्यंत पण गेलेले होते तर रांजणगावला जाण्यासाठी. आणि माझ्या मित्राचा मला फोन आलेला की मी रांजणगावमध्ये आहे, चटकन तू रांजणगावमध्ये ये, इथं MIDC मध्ये आपल्याला काम बघायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर म्हटलं बरं झालं म्हटलं येतो. माझ्या मनामध्ये विचार आला की त्या आजोबांना उगाच मी जायला सांगितलं, त्यांच्यासोबतच गेलो असतो. तर ते जाऊन जवळच जे आहेत रिक्षा, ते रिक्षा दिसत होते आणि त्या रिक्षेमध्ये ते जाऊन बसलेले होते आणि रिक्षा थोडक्यात हलणार होते. तोपर्यंत मग रांजणगावला जायचं म्हटल्यानंतर पाठीला शाख होती अडकवलेली, ती शाख मी दोन्ही हाताने घट्ट धरली आणि धावत त्या रिक्षांकडे निघालो. धावत गेलो त्या रिक्षांकडे. ते आजोबा त्या रिक्षामध्ये बसलेले होते रांजणगावला जाण्यासाठी. तर त्या रिक्षावाल्यानं मला विचारलंय कुठं जायचंय. रांजणगावला त्याला 1-2 सीटं भेटलेली होती, ते आजोबा बसलेले होते. मीही गेलो रिक्षामध्ये बसलो आणि रिक्षा त्यानं चालू केली आणि साधारणतः 15 रुपयामध्ये बस स्टँडवरती सोडलं. बस स्टँडवरती सोडल्यानंतर बसनं आम्हाला रांजणगावला जायचं होतं. तोपर्यंत मित्राचा फोन आला
बस स्टँडवरती उचलल्यानंतर थांबल्यानंतर की अरे कसलं येतोय, कुठे आहेस नेमकं, बस भेटली का नाही. मी म्हटलं ठीक आहे येतोय मी आता हडपसरच्या बस स्टँडवरती आहे, बस भेटली का लगेच येतो. आणि असं म्हणून फोन ठेवला नंतर बसची वाट बघण्यासाठी इकडे तिकडे बघतो. आणि माझ्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की ते जे आजोबा आलेले होते बस स्टँडवरती रिक्षामधून माझ्यासोबत आलेले होते, जे रेल्वे स्टेशनवरती भेटलेले होते, ते आता तिथे नव्हते, गायब झालेले होते. नव्हतेच. मी इकडे तिकडे बघितलं, नाहीत. बरं जाऊ द्या म्हटलं. तर त्या स्टँडवरती बस स्टँडवरती कॉलेजला जाणारी मुलं मुली बरीचशी होती. त्यांना विचारलं की बस कधी येते. ते म्हटले येईल आता 8:45 8:30 वाजता येईल म्हटल्यानंतर थांबलो थोड्या वेळ. बस मित्रांनो आलीही, परंतु बसमध्ये प्रचंड अशी गर्दी होती, लोक उभा राहिलेले होते. आणि ती बस थोडी अशी थांबल्यासारखं त्या ड्रायव्हरनं ब्रेक लावला स्टँडवरती आणि परत सनाट ती बस निघूनही गेली. आता अवघड झालं म्हटलं, बस तर गेली. परत मित्रांचा तो जो मित्र रांजणगावमध्ये थांबलेला त्याचा फोन आला. अरे म्हटलं आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे 10 वाजता, मी इथं गणपती मंदिरामध्ये आहे आणि तू कसला येतोयस. म्हटलं अरे बस हुकली. म्हटलं आता ठीक आहे म्हटलं, भरपूर गाड्या वगैरे असतात म्हटलं वडापच्या, येतो काहीही कर, शांत थांबू नको, ये लवकर. तोपर्यंत बाजूला एक वडापची गाडी उभी होती, महिंद्राची, काळ्या पिवळ्या कलरची गाडी असते बघा. खालच्या बाजूने काळा कलर असतो आणि वरून पिवळा कलर असतो. तर तो जो ड्रायव्हर आहे त्या वडापच्या गाडीचा, त्यानं असं केलं मला कुठं जायचंय. मी म्हटलं रांजणगाव. बोलवून घेतलं, बसलो गाडीमध्ये आणि मंडळी पुढच्या सीटवरती मी बसलेलो. मी म्हटलं किती वेळ लागेल गाडी हालायला. ते म्हटलं थांब 1-2-4 सीट भेटली का जाऊया आपण. आणि अक्षरशः ती जी गाडी होती त्या गाडीमध्ये पुढच्या बाजूला एक जुना स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता, लाकडी त्याला फ्रेम होती आणि त्याला सुगंधी असा हार घातलेला होता, सुगंधी अगरबत्तीचा वास येत होता. आणि अगदी प्रेमाने तो माणूस बोलत होता. आणि वडापची जी असतात ती व्यवसाय करतात लोक, प्रवाशांना इकडून तिकडे सोडतात, अगदी त्यांची भाषा म्हणजे सभ्य असते, प्रेमाने बोलतात. थोडं वेळ बातचीत झाली, तोपर्यंत पाठीमागे सीट येऊन 2-3 बसलेले होते. मी अक्षरशः त्या फोटोकडे बघत होतो, स्वामी समर्थांच्या जुना फोटो होता. मी विचार केला की इतका जुना फोटो, अगदी म्हणजे काळसर रंगाचे त्याच्यावरती हे होते, परंतु स्वच्छ क्लीन पुसलेला होता. मी त्यांना विचारलं की काका म्हटलं अक्कलकोटला वगैरे जात असताय का. नाही म्हटलं स्वामी समर्थांचा वगैरे फोटो हे आहे. ते म्हटले थांब थोड्या वेळ तुला सांगतो सगळं. आणि नंतर 1-2 सीट येऊन पाठीमागे ते बसले. रांजणगावला जाण्यासाठी त्यांनी गाडी सुरू केली, गाडी निघाली. आणि गाडी जात असताना ते मला म्हटले की बोल आता काय म्हणत होता. मी म्हटलं कुठं काय म्हणत होतो. नाही म्हणे मागाशी म्हणत होता अक्कलकोटबद्दल, स्वामी समर्थांबद्दल. नाही म्हटलं अक्कलकोटला स्वामी समर्थांना वगैरे जात असताय का विचारलं सहज. मंडळी त्यांनी एक स्टोरी मला सांगायला सुरुवात केली. अगदी तुमचंही हृदय जे आहे ते हृदय काही काळासाठी, काही क्षणासाठी शांत होईल, तुमच्या काळजाचे ठोके शांत होतील, असा तो त्यांनी सांगितलेला अनुभव होता. ते म्हणाले की एक 5-6 वर्षाचा मुलगा होता, बस स्टॉपवरती, पुलाखाली किंवा रेल्वे स्टेशन असेल तर त्या ठिकाणी लोकांना पैसे मागायचा, 10 रुपये 5 रुपये. आणि विशेष म्हणजे तो जो मुलगा होता 5-6 वर्षाचा, त्या मुलाला ना आईचा पत्ता माहीत होता ना त्याच्या वडिलांचा पत्ता माहीत होता. असा तो एक अनाथ मुलगा होता थोडक्यामध्ये. त्याला त्याचं गाव कुठं आहे, घर कुठं आहे, आई वडील कुठे आहेत, शिवाय आई वडील कोण आहेत हेही त्याला आठवत नव्हतं ना. त्यानं कधी स्वतःच्या आईबापांचं तोंड बघितलेलं. असा एक 5-6 वर्षाचा मुलगा. आणि तो बस स्टँडवरती इथून तिथून गर्दीच्या ठिकाणावरून लोकांना पैसे मागायचा. आणि मंडळी लहान मुलगा, अगदी निरागस असा मुलगा, अंघोळ कधी केलेली नाही, डोक्याचे केस असे पांढरे पडलेले, परंतु फार गोंडस असा तो दिसणारा मुलगा. आणि लहान मुलगा दिसला की माणसाच्या मनामध्ये एक सहानुभूती असते, एक वेगळंच प्रेम, त्या काळजाला एक वेगळंच म्हणजे एक जाणीव होती. आणि माणूस 5-10 रुपये काढून त्या मुलाच्या हातामध्ये ठेवतो. आणि तो मुलगा असा हात करून सगळ्यांना मागायचा पैसे आणि त्याच्यामधून
वडापाव वगैरे खायचा आणि दिवसभर रात्रीचं त्या बस स्टॉपवरती झोपायचा. तर आणि असं करत असताना तो प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या आहेत, काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, जे काही रस्त्याच्या कडेने जे भंगार भेटतं, थोडंफार पत्र्याचे तुकडे वगैरे, तो एका गोणीमध्ये जमा करायचा लहान मुलगा आणि तो विकायचा. गाडीवाले म्हणजे मोठे रिक्षावाले भंगारवाले यायचे, त्यांना तो विकायचा. ते 10-5 रुपये द्यायचे आणि त्याचा वडापाव खायचा. आणि असा हा मुलगा. परंतु मंडळी, निसर्ग आहे, निसर्गाप्रमाणे त्याचं वय वाढलं, तो मोठा झाला. वय साधारणतः 10-12 वर्ष झालं. परंतु पूर्वीसारखं जसं तो लहान मुलगा मागायचा लहान असताना तो, आणि त्यावेळी लोकांच्या काळजामध्ये एक वेगळी भावना निर्माण होती, एक वेगळं प्रेम निर्माण होते. ते लहान लेकराबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि 5-10 रुपये लोक देतात. परंतु आता तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला कोणी देईना. लोक म्हणायचे आता चांगला मोठा आहे, कामधंदा कर, काहीतरी भंगार गोळा कर जा. लोक म्हणजे देत नाहीत. लहान लेकरांना जसं देतात तसं थोडंसं मोठं झालं तर देत नाहीत. परंतु पुढं जाऊन तो मुलगा थोडासा वेगळ्या मार्गाला लागला. त्या बस स्टॉपवरती असणारे ते प्रवासी आहेत, त्यांच्या कुठे खिशामधून पैसे थोडेसे वरती दिसत असेल तर ते पैसे पळवायचे. महिला असतील तर त्या महिलांची नजर चुकून पर्स पळवायची, त्याच्यामधून पैसे घ्यायचं. असं तो चोरी करायला लागला मुलगा. बघा मंडळी, तो अगदी लहान मुलगा 5-6 वर्षाचा असतानाचा त्या बस स्टॉपवरती, त्याला त्याच्या ना आईचा पत्ता माहीत ना आई वडिलांचा पत्ता माहीत, असा तो अनाथ मुलगा. भीक मागून 4-5 रुपये 10 रुपये लोक द्यायचे. परंतु पुढे जाऊन मोठा झाल्यानंतर त्याला कोणी रुपयाही देईना आणि तो वेगळ्या नादाला लागला. तो चोरी करायला लागला. आणि असंच म्हणजे बस स्टॉपवरती प्रवासी असतील, इकडं तिकडं महिला वगैरे असतात, ते बसल्यानंतर बाकड्यावरती पर्स वगैरे अडकवून म्हणजे खांद्याला अवघडलेले असतात थोड्या, ती पर्स बाजूला काढून ठेवतात. लहान मुलं असतं त्यांचं कडेला, तर ते पर्स बाजूला ठेवल्यानंतर हा मुलगा लक्ष ठेवायचा आणि त्या महिलांचं लक्ष चुकवून ती पर्स घ्यायचा हातामध्ये आणि सनाट पळून जायचा. पळून गेल्यानंतर त्याच्यामधले पर्समधले पैसे वगैरे घ्यायचा, ती पर्स फेकून द्यायचा. तर असंच एकदा बस स्टॉपवरती एक महिला उतरलेली होती आणि तिला दुसऱ्या बसची ती वाट बघत होती. कडेला एक लहान लेकरू होतं आणि पर्स तिनं अडकवलेली होती. ती बाकड्यावरती बसली, येऊन बाकड्यावरती बसल्यानंतर तिनं ती पर्स बाजूला ठेवली. आणि विशेष म्हणजे तिच्या हातामध्ये दुसरी एक गोष्ट होती. पांढऱ्या प्लॅस्टिकच्या एका पेपरमध्ये चमकणारा एक पेपर होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक फोटोसारखी गोष्ट गुंडाळलेली होती. त्याच्यामध्ये फोटो असावं किंवा घड्याळ असावं असा अंदाज होता. ती त्या महिलेनं, त्या ताईने त्या बाकड्यावरती ठेवली आणि लेकरू तिचं होतं, त्या ताईंचं लेकरू होतं. ते लेकराच्या डोक्यावरून हात फिरवत होते. पर्स आणि तो फोटो त्याने तिथं ठेवलेला होता. तिथं ठेवल्यानंतर मंडळी, त्या ताईंचं लक्ष होतं की बसकडे, बस मला भेटते कधी, बस कधी येते. आणि ह्या मुलाचं लक्ष गेलं त्या ताईंकडे, हा जो मुलगा होता चोरी करणारा. तर त्या ताईंची पर्स तिने तिथं ठेवलेली होती आणि तो पेपरमध्ये गुंडाळलेला एक वगैरे फोटो वगैरे काहीतरी होतं. अगदीच चमकणारा पेपर होता. त्याला वरती चिकटपट्टी लावून एक गुलाब चिटकवलेलं होतं. तरी पर्स आणि ते एक वस्तू त्या ताईने तिथं ठेवलेली होती. अचानक बस आली. बस आल्यानंतर त्या ताईंची थोडीशी गडबड उठली. त्याने जे लेकरू होतं त्यांचं, काहीतरी लहान मुलगा किंवा मुलगी असेल, त्यांनी कडेवरती असं घट्ट धरलं, पर्स काकीमध्ये अडकवली आणि त्या बसमध्ये चढल्या. परंतु या गडबडीमध्ये त्यांची एक वस्तू तिथं त्या ठिकाणी विसरली. त्या ताईंवरती त्या मुलाचं लक्षच होतं ती चोरी करणाऱ्या. पर्स वगैरे घेतली त्याने, ते लेकरू कडेवरती घेतलं, बसमध्ये चढल्या. परंतु तो जो काही एका पांढऱ्या कलरच्या प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये चमकणाऱ्या गुंडाळलेला एक फोटो होता, तो तिथंच राहिला. तिथं राहिल्या त्या ताई बसमध्ये चढल्या, बस निघून गेली. बस निघून गेल्यानंतर तो मुलगा, त्या मुलाचं लक्षच होतं की कधी मी यांची चोरी करतोय. त्या मुलाला वाटलं आपला आता प्लॅन फसला, की ही जी महिला आहे ती बसमध्ये चढली आणि निघून गेली. पण त्याच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की या प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये गुंडाळलेला काहीतरी त्यांचं राहिलंय. उत्सुकतेपोटी त्यानं ते हळूच घेतलं आणि पळून गेला. पळून गेल्यानंतर त्यानं फोडून बघितलं तर एका वयस्क आजोबांचा म्हणजे ते फोटो होता आणि थोडक्यामध्ये तो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता.
परंतु त्या मुलाला समजत नव्हतं की हे कोण आहेत, हे देव आहेत, हे स्वामी समर्थ महाराज आहेत. काही त्याला म्हणजे माहिती नाही. म्हटल्यानंतर छान फोटो त्याला वाटला. अगदी बाजूनं जे आहे तो लाकडी, अगदी त्याला सोनेरी कलर दिलेला, अशी ती फ्रेम होती फोटोला. त्यानं विचार केला की फार चांगला फोटो आहे. आणि त्या मुलाचा मुक्काम असायचा एका पुलाखाली, एका ब्रिज खाली. ओढा होता एक, आणि त्या ओढ्याचं पाणी जाण्यासाठी हायवेच्या खाली एक असा पूल तयार केलेला होता, आणि त्या पुलाखाली त्याचा मुक्काम होता. बाटल्या रस्त्याच्या कडेने ज्या मोकळ्या बाटल्या आहेत त्या गोळा करायचा, असं कधी बस स्टॉपवरती चोरी करायचा, पर्स पळवायचा. आणि तो ज्या पुलाखाली राहत होता त्या ठिकाणी फाटलेली घोंगडी वगैरे टाकलेली असायची, अंथरूण पांघरून असायचं फाटलेलंच कुठेतरी सापडलेलं, आणि त्याच्यावरती त्याचा रात्रीचा मुक्काम असायचा. तो फोटो घेऊन त्या पुलाखाली गेला. पुलाखाली गेल्यानंतर मग ती भिंत जी होती पुलाची, त्याला काही खिळे ठोकलेले होते, आणि त्या खिळ्याला यानं तो फोटो अडकवला आणि म्हटलं फार छान फोटो आहे म्हटला. म्हणजे त्याला माहीत नव्हतं हे स्वामी समर्थ आहेत, देव आहेत. तो फोटो बघितल्यानंतर पुलाखालून मोटरसायकल जाण्यासाठी एक रस्ता होता, आणि तिथून जाणाऱ्या काही लोकांनी तो फोटो बघितला. 1-2 लोक त्या ठिकाणी आले आणि त्या फोटोचं त्यांनी दर्शन घेतलं. फोटोच्या पाया पडले. तर या मुलाला थोडंसं आश्चर्य वाटलं की नेमका विशेष काय आहे. आणि त्यातल्या एका माणसानं काहीतरी 5 का 10 रुपये दक्षिणा काढून त्या फोटोवरती तिथं समोर ठेवला, पाया पडला. त्या मुलाला मोठं नवलच वाटलं. म्हटला ह्या फोटोमध्ये जे आजोबा आहेत म्हटला, यांच्यामध्ये काहीतरी जादू आहे म्हटलं, हे जादूचे आजोबा आहेत. मी म्हटलं लोकांना पैसे मागतोय, अगदी गरिबासारखं म्हटलं मी पैसे मागतोय, परंतु लोक मला लहान असताना जसं पैसे देत होते ते असे आता पैसे देत नाहीत. परंतु इथं आणून या माणसाने पैसे ठेवले, काहीतरी या आजोबांमध्ये जादू आहे. जादू आहे म्हटल्यानंतर तो तिथून बाहेर पडताना त्या फोटोमध्ये बघायचा. फोटोमध्ये बघताना ते जे आजोबा आहेत म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांचा चेहरा अगदी त्याला हसरा दिसायचा. अगदी त्याला स्वामी समर्थ महाराज जे आहेत तर त्याच्याकडे बघून हसत आहेत असं त्याला वाटायचं. म्हटलं नवल आहे बुवा हे आजोबांचं. आणि तो तिथून निघून गेला म्हटल्यानंतर म्हणजे दिवस उजाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बस स्टॉपवरती गेला. बस स्टॉपवरती गेल्यानंतर असंच कोणाची नजर चुकून काहीतरी चोरी कर, कोणाच्या खिशामधून हळूच पैसे काढून घेऊन पळून जायचा. किंवा तिकिटासाठी बस स्टॉपवरती बसल्यानंतर लोक सुट्टे पैसे वरती काढतात बघा, वरती काढतात, मोजतात, किंवा कुठेतरी दुकान असतं त्याच्यामधून सुट्टे करतात, कारण बसचं तिकीट काढायचं असतं. तर त्या हातामध्ये असणारे तो मुलगा पैसे घ्यायचा आणि पळून जायचा. तो मुलगा फार चपळ होता, 12-13 वर्षाची मुलं चपळ असतात. त्यानं असंच 1-2 जणांचे पैसे पळवले आणि त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्या पोलाखाली तो संध्याकाळी 5-6 वाजता आला. आल्यानंतर तो जो फोटो होता तो तिथेच लावलेला होता त्याने खिळा ठोकून. खाली त्याची बसायची वगैरे जागा होती, फाटलेल्या चिंध्या, फाटलेली जी फडकी आहे ती अंथरलेली होती, त्याचं अंथरूण तयार केलेलं होतं. आणि त्या फोटोकडे त्यानं बघितलं तर ते फोटोमधले आजोबा, तो तिथून निघताना, तिथून जात असताना त्याला दिसणारे आजोबा, अगदी हसत मुखाने तो दिसणारा त्या आजोबांचा, स्वामी आजोबांचा चेहरा, त्याला अगदी रागाने लालबुंद झालेला आणि अकराळ असा त्या फोटोमधला चेहरा दिसला. तो म्हटला याला नवलच आहे की मी तर जाताना हे आजोबा फार अगदी कौतुकाने माझ्याकडे बघत होते, परंतु आल्यानंतर यांचा चेहरा नेमका असं कसं काय झालं, इतका कसं काय बदलला. बहुतेक त्याच्या मनामध्ये विचार आला की मी ही जी चोरी करतोय हे नेमकं ह्या फोटोमधल्या आजोबांना आवडत नाही काय, म्हणजे या आजोबांना मी चोरी केलेली आवडत नसेल म्हणून त्यांचा चेहरा असा झालेला असेल. निरागसच मुलगा होता तो, परंतु नाईलाज होता, तो चोऱ्या करायला लागला. लहानपणी जसं त्याला लोक भिक्षा देत होती, 10-5 रुपये देत होती, तशी मोठं झाल्यानंतर देत नव्हती. त्याच्या मनामध्ये विचार आला की हे आजोबांना आवडत नाही काय की मी चोरी केलेली, म्हणून तर त्यांचा चेहरा असा आहे. तर त्या स्वामींच्या फोटोकडे बघत बघत तो झोपी गेला. झोपी गेल्यानंतर त्यानं डोक्यामध्ये ठरवलं की आता सकाळ आपण चेहरा बघायचा आजोबांचा. सकाळ बदललेला असेल चेहरा जाताना. सकाळ झाली, बघतोय तर काय स्वामींचा अगदी कौतुकाचा चेहरा, म्हणजे संध्याकाळी त्या मुलाला त्या चेहऱ्यावरती जो राग दिसत होता तो सकाळी दिसत नव्हता.
मग त्यानं ठरवलं की आता आपण चोरी करायची नाही, चोरी केलेलं या आजोबांना आवडत नाही. मग तो तिथून बाहेर पडला आणि बस स्टँडवरती कुणाच तरी पैसे पळव हे करते त्याच्यापेक्षा त्यानं पडलेल्या रिकाम्या बाटल्या वगैरे असतील, काय भंगार असेल ते थोडंसं गोळा केलं आणि मोठी भंगारची गाडी आली, त्याला त्यानं 10-20 रुपयाला विकलं. वडापाव वगैरे खाल्लं 1-2 वेळा आणि परत तो मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी आला. संध्याकाळी आल्यानंतर बघतो तर काय, जाताना जो चेहरा त्याला कौतुकाचा दिसला त्या स्वामी समर्थांचा, तो त्यानं मनामध्ये विचार केला की याला मी जाताना हा जो चेहरा आहे हे आजोबांचा, तो अगदी कौतुकाने फुललेला होता आणि मी परत माघारी आलो तरीही हा चेहरा अगदी कौतुकानेच फुललेला आहे. त्या आजोबांचे पाणीदार डोळे आणि अगदी कौतुकाने ते माझ्याकडे बघत आहेत. मग त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की मी आज चोरी केलेली नाही. त्याच्या डोक्यामध्ये क्लिक झालं की मी आज चोरी केलेली नाही, म्हणून हे आजोबा आज कौतुकाने माझ्याकडे बघत आहेत. परंतु मी काल चोरी केलेली होती तेव्हा हे आजोबाचा अगदी रागीट चेहरा मला दिसत होता. असं करत करत त्याला म्हणजे खात्री पटली की ह्या फोटोमधले आजोबा चोरी केल्यानंतर रागावत आहेत. निरागस असा मुलगा, आणि त्यानं चोरी करायचं सोडून दिलं. अधूनमधून त्या पुलाखालून जाणारे लोक यायची, त्या फोटोचं दर्शन घ्यायची, 5-10 रुपये तिथं त्या फोटोवरती ठेवायची, व्हायची देवाला म्हणून. नवलच आहे, त्या मुलाला नवल वाटलं. परंतु स्वामी समर्थ आहे, देव आहे काय त्याला काही समजत नव्हतं. काही लोक यायची, त्या फोटोला अगरबत्त्या लावायची, दर्शन घ्यायची, फुलं ठेवायची, कोणी 5-10 रुपये ठेवायचं आणि निघून जायचे. आणि असं करत करत त्या मुलाला म्हणजे फिक्स कळलं की या फोटोमधले आजोबा चोरी केल्यानंतर रागवत आहेत. त्यानं चोरी करायची बंद केली. असंच तो जास्तीत जास्त भंगार गोळा करू लागला. नंतर बाजूला काही वस्त्या वाड्या असतील त्या ठिकाणी जायचा आणि 5-10 रुपयामध्ये 5-10 रुपये किलोनं तो भंगार पण विकत घेऊन येऊ लागला. पत्रे असतील, जुनी मोडकी खेळणी असतील किंवा रस्त्याच्या कडेने बाटली असतील त्या याचायचा आणि भरपूर तो भंगार विकू लागला. आणि असं करता करता त्याचं वय वाढत होतं. साधारणतः 15, 16, 17, 18 एवढं त्याचं वय वाढलं. त्याच्या परत लक्षामध्ये आलं की हा फोटो एका कोणी सामान्य आजोबाचा नसून हे साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत, हे देव आहेत, हे त्याला कळलं. आणि त्याला जसं कळायला लागलं, वय वाढलं, 17-18 वय झालं, तेव्हा त्याला कळलं की ह्या आजोबांनी, या फोटोमधल्या स्वामी समर्थ महाराजांनी मला चांगल्या मार्गाला लावलेला आहे. मग आपला म्हणजे चुकीच्या दिशेला आपण कधी जायचं नाही. तो तसंच भंगार गोळा करत राहिला. वय वाढलं, 18-20 वय झालं, 21 वय झालं आणि त्या भंगारामधून त्यानं बरेचसे पैसे साठवले. आणि ते पैसे साठवत असताना त्याला एक जुनी भंगारमध्येच एक म्हणजे टॉप मॉडेल अगदी व्यवस्थित चालणारी एक गाडी त्यानं खरेदी केली. महिंद्राची गाडी होती, वडापची गाडी. खालच्या बाजूने काळा कलर, वरच्या बाजूने पिवळा कलर, अशी ती वडापची गाडी त्यानं साठवलेल्या पैशामधून साधारणतः 1-1.5 लाखामध्ये विकत घेतली. आता त्याचं वय होतं 22-23 वर्ष. बघा स्वामी समर्थ महाराजांनी, कारण स्वामींना सद्गुरू म्हणतात. सद्गुरू याच्यासाठीच म्हणतात की चांगला मार्ग दाखवतात स्वामी. जेव्हा तुम्ही त्या वाईट गोष्टीमधून, एखाद्या संकटामधून बाहेर पडलेला असाल तर तेव्हा तुम्हाला कळेल, अरेच्या यावेळी मला हात धरणारं, मला समजवणारं, सांगणारं कोणी नव्हतं, आपलं मला कोणीही नव्हतं. परंतु ह्या स्वामींनी, या फोटोमधल्या आजोबाने मला याच्यामधून बाहेर काढलं. तर त्या मुलालाही विचार मनामध्ये पडला की हे स्वामी समर्थ महाराज आहेत. त्याला समजलं की हे अक्कलकोटचे आहेत, अक्कलकोटला त्यांचं मंदिर आहे. तो त्या ठिकाणी गेला, हे दर्शन वगैरे 1-2दा घेतलं आणि त्यानं ती वडापची गाडी खरेदी केलेली. आणि तो जो मुलगा, चोऱ्या माऱ्या करणारा मुलगा, लहानपणी तो बस स्टँडवरती भीक मागणारा मुलगा, तो मुलगा आता चांगला एक व्यवसाय करू लागला होता, वडापचा व्यवसाय करू लागला होता. त्याच्यातून त्याला दिवसाला काहीतरी 500 रुपये 600 रुपये भेटायचे. घर प्रपंच चांगला चालायचा. आणि नंतर सगळं वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर ओळखी वाढल्या, चांगल्या लोकांशी त्याची ओळख झाली, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर एका अनाथ मुलीशी त्याचं लग्नही झालं. त्यानं जागा विकत घेतली एक ठिकाणी. त्या ठिकाणी पत्र्याचं शेड वगैरे मारलं. लहान त्याला 1-2 मुलं झाली. आता त्याचं वय होतं त्यावेळी, आता त्या क्षणाला ज्यावेळी मी त्या वडापच्या गाडीमध्ये बसलेलो होतो तेव्हा तो व्यक्ती होता, त्याचं वय होतं साधारणतः 30 ते 35 वर्ष. आणि त्यानं सांगितलेली मला ही स्टोरी आहे. त्याला 1-2 लहान मुलं आहेत. आणि ही जी स्टोरी त्यानं सांगितली ती त्या स्वतःची, त्या व्यक्तीची, ती वडापची गाडी चालवणाऱ्या त्या माणसाची स्टोरी होती. तर मंडळी, जीवनामध्ये सर्व काही असतं असमर्थ.
तेव्हाच हात देतात आपले स्वामी समर्थ, याची प्रचिती मला त्यावेळी आलेली होती. की अगदी त्या रेल्वे स्टेशनवरती किंवा ती बस स्टँड आहे त्या ठिकाणी अगदी त्याच्या आईवडिलांचा पत्ता नसणारा तो मुलगा, 5-6 वर्षाचा तो मुलगा, भीक मागण्यापासून सुरुवात झालेली, ते पुढे जाऊन मोठा होऊन कुठेतरी चोऱ्या कर, पाकिट चोर, पैसे चोर, अशा पद्धतीने बनलेला चोर. परंतु त्याच्या आयुष्यामध्ये त्या चोरीच्याच माध्यमातून स्वामी समर्थांचा आलेला फोटो आणि त्या फोटोने, त्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोने त्याचं केलेलं मत परिवर्तन आणि बनलेला एक तो साधारण, सर्वसाधारण, एक सुज्ञ असा माणूस, हे सगळं घडवलं ते स्वामी समर्थ महाराजांनी. आणि एका विचित्र प्रसंगामधून आलेला मला हा अनुभव होता. कारण मी त्या ठिकाणी पुण्यामध्ये ज्यावेळी होतो त्यावेळी फार म्हणजे डिप्रेशनमध्ये होतो, टेन्शनमध्ये होतो. सुरुवातीला सांगितलं की मी त्या रेल्वेच्या रुळावरती उडी घेऊन जीव देणार होतो. आणि अशा प्रसंगामधून कोणीतरी वयस्क माणूस आला, बलदंड शरीर यष्टी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तो माणूस मला म्हणाला किती वाजलेत. मी त्यांना विचारलं की कुठं जायचंय, कुठून आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की अक्कलकोटवरून आलोय, अक्कलकोट पंढरपूरवरून आलोय आणि आता मला रांजणगावला जायचं आहे गणपतीच्या दर्शनाला. आणि योग कसा नेमका जुळून आला. मी आत्महत्येच्या विचारामध्ये होतो. 2 ट्रेन 2 रेल्वे निघून गेलेल्या होत्या, परंतु तिसऱ्या वेळी काही जरी झालं तरी या रुळावरती उडी घ्यायची, जीव द्यायचा असं मी ठरवलेलं होतं. परंतु स्वामी महाराजांचीच ती साक्षात प्रचिती होती असं मला नंतर समजलं. नंतर म्हणजे कधी, हा जो वडापावला आहे याचा अनुभव मला त्याने सांगितल्यानंतर. तर मंडळी, हा स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा अनुभव, दिव्य अशी स्वामींची प्रचिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतोय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.